नमस्कार सर्वांना. जे लोक अभ्यास करत आहेत, ज्यांचं अभ्यासामध्ये सातत्य आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्रांना आमचा नमस्कार. तर आज आपण जे प्रकरण पाहतोय किंवा जो विषय पाहतोय तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आणि या विषयाला मध्ये आपल्याला ज्या आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC ज्या परीक्षा ज्या एक्झाम घेत असते त्याच्यामध्ये जे पंचायत राज्य हा जो महत्त्वाचा एक विषय आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्या संदर्भातली माहिती आपण याच ठिकाणी घेतोय. बरोबर, म्हणजेच विचारायचं झालं, सांगायचं झालं तुम्हाला तर PYQ स्वरूपातले हे आम्ही 25 प्रश्न या ठिकाणी घेतोय. म्हणजे जे परीक्षेला आतापर्यंत सरळ सेवा असेल किंवा इतर MPSCच्या ज्या परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न विचारलेले या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आणि आपली उजळणी, आपला सराव हा जो आहे तो या प्रश्नाच्या माध्यमातून होणार आहे. तर पंचायत राज्य व्यवस्थेमधील जे प्रश्न जे आहेत किंवा सामाजिक शास्त्र या विषयामधील जे प्रश्न आहेत ते एकत्रित प्रश्न या ठिकाणी PYQ स्वरूपामध्ये घेतलेले आहे. त्याचा आपण अभ्यास करूया. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर, प्रश्न वाचूया. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? प्रश्न एक काय आहे? भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची संख्या किती झाली? तर ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी सदस्य संख्या किती होती? तर पर्याय दिलेले आहेत तिने, 229, 299, 70 आणि 389. बघा तो कोणाला उत्तर देता येतं याचं. सुरुवातीला संविधान सभेची स्थापना सदस्य संख्या किती होती? 389 एवढी होती. लक्षात आलं का? पण फाळणी झाल्यानंतर किती झाली? तर पाकिस्तानच्या संविधान सभेत भाग घेण्याचा निर्णय 90 सदस्यांनी घेतला. लक्षात आलं का? पाकिस्तानमध्ये भारत पाकिस्तानची ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी 90 सदस्यांनी जो आहे तो 90 सदस्यांनी काय घेतला? पाकिस्तानमध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं. मग किती करा? 389 मधनं 389 ह्याच्यातून 90 जर वजा केले आपण तर किती राहतील? तर 299. लक्षात आलं काय? त्यामुळे भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? 299. लक्षात ठेवा, भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? 299 इतकी झालेली आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली. अमेरिका म्हणजे जे आता डोनाल्ड ट्रम्प ज्या राष्ट्राच्या अध्यक्ष आहेत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने युनायटेड ऑफ स्टेट, त्या देशाला संविधानाची किंवा घटनेची गरज का निर्माण झाली त्याचं कारण आपल्याला सांगायचं. आपल्याला पर्याय दिलेत. तिथे राजकीय क्रांती झाली, दुसरा आहे लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला, तिसरा आहे छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला, आणि चौथा आहे राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार झाली. बघा कुणाला सांगता येते. प्रश्नाचं उत्तर द्या. आणि प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आणि जे लोक चॅनलला बघतात, आपले व्हिडिओ बघतात, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा, लाईक करा. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला म्हणून अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली. लक्षात आलं का? तर कसं का झाले असेल बरं? तर सुरुवातीला 13 जी राज्य होती, लक्षात आलं का? छोटी छोटी 13 राज्य होती अमेरिकेमध्ये. आणि ती 13 राज्य एकत्र येऊन, किती 13 राज्य सुरुवातीला होती? 13 राज्य 13 राज्य एकत्र येऊन काय झाला? कुठला देश तयार झाला? अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेची संयुक्त, हे देशाचं नाव आहे. ते संस्थाने हे देशाचं नाव आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश तयार झाला. लक्षात आलं का? आणि देश तयार झाल्यानंतर त्या देशामध्ये स्वतंत्र कायदे आणि शासन व्यवस्था, वेगळी स्वतंत्र व्यवस्था होती. आणि एक मजबूत आणि एकसंघ राष्ट्र निर्माण करण्यासाठी एका संविधानाची किंवा त्या घटनेची गरज होती. त्यामुळे छोटी छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. त्यामुळं अमेरिकेमध्ये संविधान आणि घटनेची गरज निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? छोटी छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. तुम्हाला ज्यावेळी प्रश्न आपण वाचतो
त्यावेळी खालचे पर्याय जे आहे ते पर्याय जर काळजीपूर्वक तुम्ही वाचला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. आपण पट प्रश्न घेणार आहोत पुढं. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? घटक राज्य जसे आहे, जसं महाराष्ट्र राज्य आहे, कर्नाटक राज्य आहे, गोवा राज्य आहे, गुजरात राज्य आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. जशी घटक राज्य आपल्या देशामध्ये आहे तर त्या घटक राज्यामध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? सांगा बघूया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. विधानसभेची असते का, राज्य विधिमंडळाची मंत्रिमंडळाची असते का, राज्यपालाची असते का? तर नाही, निवडणूक जो आयोग जो आहे तो काय करत असतो? विधानसभेची निवडणुका पार पाडत असतो. निवडणूक आयोग. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? निवडणूक आयोग. असे सोपे प्रश्न आहेत. तुम्ही जर सातत्य ठेवला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देण्याचं तुम्हाला सोपं जाणार आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? शार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? शार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? शार्क म्हणजे काय हो? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. काय आहे शार्कचा लॉंग फॉर्म काय पहिला माहिती पाहिजे आपल्याला ना. तर शार्क म्हणजे काय माहित नसायचं. साऊथ एशियन असोसिएशन TION असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन PE ना, PE RATION कॉर्पोरेशन म्हणजे काय? शार्क संघटना. लगेच झालं का? ह्या शार्क संघटनेची स्थापना जी आहे ती कधी झालेली आहे माहिती आहे का तुम्हाला? 8 डिसेंबर. स्थापना कधी झाली याची? स्थापना 8 डिसेंबर 1985 मध्ये स्थापना झाली. आणि या संघटनेची स्थापना होण्यासाठी किंवा या शार्क संघटनेची स्थापना करण्यासाठी कुठल्या देशाने पुढाकार घेतला? तर नेपाळ या देशाने पुढाकार घेतला मित्रांनो. कुठल्या देशाने घेतला? नेपाळ या देशाने पुढाकार घेतला. तर या देशामध्ये किती सदस्य आहेत? किती सदस्य आहेत? 8 सदस्य आहेत. 8. हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील कोणत्या शब्दाचा अर्थ हा राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला पद वंश परंपरागत मिळत नाही? भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील कोणत्या शब्दाचा अर्थ हा राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला पद वंश परंपरागत मिळत नाही? प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला आपण तर या प्रश्नाचं उत्तर देऊया. तर याचा कुठला शब्द आहे तो? गणराज्य. गणराज्य हा जो शब्द आहे या शब्दानुसारच पद हे वंश परंपरागत मिळत नाही. लक्षात आलं का? आणि राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो. म्हणजे काय? गणराज्य हा शब्द तसं दर्शवतो. कारण भारतामध्ये निवडणुका होतात. निवडणुकीने स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, न्याय या गोष्टी भारतामध्ये राज्यघटनेनं आपल्याला दिलेल्या आहेत. त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे त्या गणराज्य हा जो शब्द आहे या शब्दाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये पद हे वंश परंपरागत मिळत नाही. म्हणजे कसं? राजाचा पोरगा राजा होणार की राजा या पदव्या असतात किंवा राव बहादूर. लक्षात आलं काय? ह्या पदव्या ज्या आहेत त्या पदव्या घटनेनं अमान्य केल्या. कारण का? लोकांच्या मध्ये समानता राहिली पाहिजे. उच्च निश्चितेचा भेदभाव नाही राहिला पाहिजे. म्हणून या पदव्या किंवा पद ही जी आहेत ती डावलली गेली. आणि जी भारतीय जनता आहे, भारतीय लोक जे आहेत ती ज्या व्यक्तीला निवडून देतील ती व्यक्ती आपल्या देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सदस्य, लोकसभेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य होतील. लक्षात आलं का? हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कशामुळं? गणराज्य हा शब्द महत्वाचा आहे. पुढे जाऊ. शिक्षणाचा अधिकार, सकारात्मक अधिकार. प्रश्न काय विचारलाय बघा. हे प्रश्न आलेले आहेत. हे परीक्षेला आलेले आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा ते भविष्यामध्ये येऊ शकतील. तर काय विचारलंय? शिक्षणाचा अधिकार
सकारात्मक अधिकार. तर भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि खाली 4 पर्याय दिल्यात. बघूया कोणाला सांगता येते उत्तर. उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. बघूया कोण सांगतंय. अगदी याचा प्रश्नाचं उत्तर बघा काय विचारलं. प्रश्न काय, शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार. शिक्षण घेण्याचा अधिकार सरकारनं, शासनानं, घटनेनं सर्वांना दिलेला आहे. लक्षात आलं काय. पण भाषण स्वातंत्र्य हा नकारात्मक अधिकार आहे. का अधिकार आहे, तुम्ही उपरोधक किंवा समाजामध्ये द्वेष पसरवणारी जर भाषणं करत असाल तर त्याला सरकार त्याच्यावरती बंदी घालू शकतं. भाषणावरती सरकारकडून बंदी आणली जाते. त्यामुळे भाषण स्वातंत्र्य हा या पर्यायातील नकारात्मक अधिकार आहे. भाषण स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याचा एक भाग आहे. आपण भाषण करू शकतो, बोलू शकतो. पण तुम्ही जर ज्यामध्ये तुम्ही उपरोक्त स्वरूपाचं समाज विघातक असे भाषण किंवा शैली वापरत असाल तर सरकार तुमच्या भाषणावर बंदी घालू शकते किंवा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, नकारात्मक अधिकार. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. यास काय म्हणतात. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. यास काय म्हणतात. काय म्हणतात यास. बघूया कोण उत्तर देते. तर जन उपक्रम. याला काय म्हणायचं, जन उपक्रम. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. यास काय म्हणायचं, जन उपक्रम. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, जन उपक्रम. हे प्रश्न आलेले आहेत, PYQ स्वरूपाचे आहेत प्रश्न. तुम्ही प्रश्न वाचा, पाठांतर करून जावा. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 आपल्या स्क्रीनवर. काय म्हणलंय, भारताच्या संविधानात किती भाषा नोंदविल्या आहेत. इथं न शब्द आहे, हा आलं बघा. भारताच्या संविधानात किती भाषा नोंदविल्या आहेत. किती भाषा नोंदविल्या आहेत भारताच्या संविधानात. सोपा प्रश्न आहे हा, एकदम सोपा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, 22 भाषा. भारताच्या संविधानामध्ये 22 भाषा नोंदवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपली मराठी पण आहे. 22 भाषामध्ये मराठी भाषा पण आहे. लक्षात आलं का. हे आपल्याला माहिती असू देत. भारताच्या संविधानात किती भाषा नोंदवलेल्या आहेत, 22 भाषा नोंदवलेल्या आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. काय वाचूया प्रश्न. रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली. बघा, रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकामध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का. या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय ओळखा. तर काय म्हटलंय, विधान अ, होय उभा राहू शकतो. विधान ब, नाही उभा राहू शकत नाही. विधान क, उत्तर देण्यास सहमती नाही. आणि याला खाली पर्याय दिलेत. तर विधान अ बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, 1. हेच प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, थांबा. काय म्हटले बघा, विधान अ बरोबर आहे. होय उभा राहू शकतो. पण काय म्हटले, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे. रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्षे पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का. या संदर्भातील विधान द्या. कारण तो ह्याचं उत्तर हे येणार, विधान क. विधान 1 येणार नाही, विधान क येणार. काय येणार सांगू का. जरी तो 25 वर्षे त्याची पूर्ण झाली असली तरी तो काय झाला पाहिजे, भारताच्या जे संसदीय क्षेत्र आहे, भारतामध्ये जे जिल्हे आहेत, भारतामध्ये जे घटक राज्य आहेत, तो कुठल्या तरी मतदारसंघामध्ये नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. त्याच्या मतदानाची नोंद असली पाहिजे. तसेच तो भारताचा नागरिक पाहिजे. त्याच्या काय पाहिजे, त्याच्या मतदानाची नोंद पाहिजे. तसेच तो काय पाहिजे, तसेच तो काय पाहिजे, भारताचा नागरिक पाहिजे. भारताचा नागरिक पाहिजे. लक्षात आलं काय. नुसतंच 25 वर्ष पूर्ण केला आणि कोणतरी निवडणूक चालणार नाही.
त्यामुळं काय आहे हे उत्तर विधान क सोबत, म्हणजे क मध्ये काय म्हटले बघा, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे. ही माहिती अपूर्ण आहे. हा 5वा प्रश्न आहे बघा. आपण पहिल्यांदा फसलो इथं, कारण 25 वर्षच लागतात ना लोकसभेचा उमेदवार व्हायला किंवा विधानसभेचा उमेदवार व्हायला, पण तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे आणि त्याचं मतदानामध्ये नोंद असणं गरजेचं आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केली असणे गरजेचं आहे? राज्यसभेची निवडणूक लढवणारी जी व्यक्ती आहे तिनं किती वर्ष पूर्ण केली पाहिजेत राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीनं? तर 30 वर्ष पूर्ण केली पाहिजेत. किती वर्ष पूर्ण केली पाहिजेत? 30 वर्ष पूर्ण केली पाहिजेत. हे आपल्याला माहिती पाहिजे. लोकसभा ही लोकसभेला किती लागतात हो? लोकसभा किती वर्ष? 25 वर्षे. लोकसभेला 25 वर्ष लागतात. विधानसभाला किती? विधानसभा किती? 25 वर्षे. तसेच राज्यसभा किती आहे? 30 वर्ष आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 30 वर्ष. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. खालीलपैकी चूक विधान ओळखा असं म्हटलंय. खालील 4 विधानं दिली आहेत, त्यातलं चुकीचं विधान कुठलं ते सांगायला पाहिजे. आता याच्यातलं चुकीचं विधान काय बघा. राष्ट्रपती हे तिन्ही सेनाचे सेनापती असतात. बरोबर आहे विधान. राजदूत मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हे बी बरोबर आहे. राष्ट्रपतींनी काढलेला वट हुकूम हा कायद्यासारखाच असतो. हे पण उत्तर बरोबर आहे. पर्याय. राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. हे चूक आहे. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. चूक आहे. चूक उदाहरण ओळखा म्हटले. हे चूक आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण राष्ट्रपतीनं काय जर चूक केली तर त्याला संसद त्याच्या पदावरून दूर करू शकते. राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून हाकलून देऊ शकते. महाभियोग प्रक्रियेद्वारे. कोणत्या प्रक्रियेद्वारे? महाभियोग ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियाद्वारे काय करायचं असते? जे आहे ते राष्ट्रपतीला दूर होण्याचा अधिकार आहे, संसदेला दूर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? कमीत कमी किती होतात सांगा. महाराष्ट्र विधिमंडळ या प्रश्नाचं उत्तर काय बघा. 3 अधिवेशन होतात. कुठलं? पावसाळी अधिवेशन. पावसाळी अधिवेशन होतं का? मुंबईमध्ये होतं. हिवाळी अधिवेशन. पावसाळी होत नाही, सॉरी पावसाळी नाही, चुकलं. हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशन. हे कुठं होतं हिवाळी अधिवेशन? कुठं होतं हे? नागपूरला होतं का हिवाळी अधिवेशन? त्यानंतर दुसरं कुठलं आहे? आर्थिक अधिवेशन. ते बजेट सादर केलं जातं माहिती आहे का? आणि उन्हाळी अधिवेशन. हे कुठं होतं? मुंबई. उन्हाळी अधिवेशन, आर्थिक अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे 3 अधिवेशनं जी आहेत ती विधिमंडळ घेत असतं. विधिमंडळ कशाला म्हणायचं माहिती आहे का तुम्हाला? पहिला सांगतो तुम्हाला. विधिमंडळ कशाला म्हणतात हेच माहीत नसायचं. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषद यांना काय म्हणायचं? विधिमंडळ असं म्हणायचं. या दोघांना काय म्हणायचं? विधिमंडळ. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. पर्याय क्रमांक 3. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे आपल्या स्क्रीनवर? गटात न बसणारा शब्द ओळखा असं म्हटलं तिने. गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा ह्याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कुठला बरं सांगा. बघूया कोण प्रश्नाचं उत्तर देते. या अगदी सोपा आहे. प्रश्नाची उत्तर तुम्हाला पटपट आले पाहिजेत. दिल्ली, लक्षद्वीप आणि चंदीगड हे जे आहेत, हे प्रश्न जे आहेत, कुठला याचा पर्याय येणार? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 काय येणार बरं ह्याच्यामध्ये? तर पर्याय क्रमांक 4 हे दिल्ली, लक्षद्वीप आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहेत
आणि हरियाणा हे काय आहे हो? घटक राज्य आहे. कुठलं राज्य आहे? घटक राज्य आहे. हरियाणा हे काय आहे? घटक राज्य आहे. आणि हे काय आहे तो? केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश आहे ते. कुठले प्रदेश आहेत? केंद्रशासित प्रदेश. हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे.